आता जमा झालेली वर्गणी आहे किंवा अनामताची ही पावती टाकली ना की ही पावती म्हणजे दिवसभर तुमच्या 15, 20, 45 कसंही तुमच्या जेवढ्या पावत्या जमा होतील किंवा तुम्ही त्याचं पेमेंट केलं असेल त्याच दिवसाचं काही रक्कम पण तुम्ही परत केलं असेल तर त्याची सगळीची नोंद आहे ना आपल्याला हिशेब खाते अनुपुस्तिकेमध्ये मिळणार, म्हणजे केलेला कॅशबुक आपण म्हणतोय. त्या कॅशबुकसाठी आपल्याला वृत्तांत अहवालमध्ये यायचं आहे. वृत्तांत अहवालमध्ये बघा लेखा विभाग संबंधित म्हणून आहे, त्याच्यामध्ये हिशेब पुस्तिका म्हणून आहे, त्याच्यामध्ये हिशेब खाते अनुपुस्तिका म्हणून आहे. या रिपोर्टवरती मी राईट क्लिक करून ओपन इन न्यू टॅब म्हणतो, म्हणजे मला वेगळ्या टॅबमध्ये ओपन होईल. आता जर समजा मला 2 फेब्रुवारीचं बघायचं आहे तर मी 2 फेब्रुवारी 2015चा मी डेट टाकली. सिमिलरली इकडे पण मला ती 2 फेब्रुवारी 2015 हीच मी डेट टाकली किंवा कुठले डेट रेंज विदिन द फायनान्शियल इयर, तुमच्या फायनान्शियल आर्थिक वर्षातला कुठलाही दिनांक तो चालू शकतो 1 एप्रिलपासून 31 मार्चपर्यंतचा. इकडे तुम्ही रोख खाते म्हटलं तर तुम्ही इकडनं डायरेक्ट त्याचं रोख म्हटलं इकडे रोख खाते इकडे येतं बघा. मी फक्त रो टाईप करते, रोवरती गेलं, रोख खातं सिलेक्ट केलं, बाहेर बाजूला क्लिक केलं मी, ऑटोमॅटिकली मूळ खात्यापासून पर्यंत तिकडे रोख खातंच फील्ड होणार. जर तुम्ही रोख खातं निवडलं मुख्य खात्यापासून आणि पर्यंत पण तेच आहे तर तुमचे हे बघा डिसेबल आहेत, म्हणजे उपखात्यापासून कारण काय ह्याला हे नाहीच आहेत, उपखाते नाहीच आहेत रोख खात्याला. आता इकडे मला वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. वृत्तांत प्रकार विस्तृत आहे, संक्षिप्त आहे, महिन्याप्रमाणे बघू शकतो, दिनांकाप्रमाणे बघू शकतो किंवा पावती संक्षिप्त बघू शकतो. तर मला विस्तृतच हवं आहे. मी अहवाल बटनावरती क्लिक करून मला अहवाल याचा दिसू शकतो. अहवाल बटनावरती क्लिक केल्यानंतर मला जो रिपोर्ट जनरेट होईल त्याच्यामध्ये मला 2 तारखेचा, कारण का पासूनचा दिनांक 2 आहे, 2 तारखेचा पहिला ओपनिंग बॅलन्स दिसेल, म्हणजे त्याची प्रारंभीची बाकी. 2 तारखेमध्ये जमा दिसतील, 2 तारखेमध्ये खर्च म्हणजे डेबिट आणि क्रेडिट दिसते आणि क्लोजिंग बॅलन्स त्याचा काय झालं तो एंड ऑफ द डेटला. आता ही डेट आहे ती मी 2 फेब्रुवारीच घेतल्या म्हणून जर मी 31 मार्च घेतलं असेल तर मला 31 मार्चपर्यंतचा मला तो संपूर्ण ते शेवटची बाकी त्याची दिसणार. ते ह्या पद्धतीने त्याचं अनुपुस्तिका तयार होईल. ठीक आहे.